नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल MPSC स्मार्ट लर्निंग विथ स्टडी मॅथ। जरी स्टडी मॅथ हे चॅनल मॅथ्स आणि रिजनिंगसाठी असेल तरीसुद्धा टेटसाठी टेट 2022साठी अतिशय व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आपण इतरही सब्जेक्टच्या माध्यमातून इथं टाकत असतो। जसं की मराठी आहे, इंग्लिश आहे, मानसशास्त्र आहे, अध्यापनशास्त्र आहे, सोबतच GK आणि GS आहे आणि मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग आहे। यासाठी आज एक सुवर्ण मध्य साधून एक नवीनच क्लास घ्यायचा आहे, तो म्हणजे इंग्लिशचा। आणि इंग्लिशचा डायरेक्टली असा क्लास घेणार आणि सुरुवात करून देणार। यस, तर आता सुरुवात बघा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे। तर या ठिकाणी आपण ॲट फर्स्ट आपण लक्षात घेऊया। ओके, आता आपल्याला काय शिकायचं आहे हे लक्षात घ्या आणि तुम्ही मला रिस्पॉन्स देत चला। या ठिकाणी आपण शिकणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच। ओके, पार्ट्स ऑफ स्पीच असा मी शब्द लिहिला। स्पीच म्हणजे होते भाष्य, भाष्य म्हणजे होते बोलणे। आता जे काय आपण बोलतो ते सर्वप्रथम अल्फाबेटच्या स्वरूपात असतं। अल्फाबेट्स मिळवत मिळवत त्याच्यावाले बनतात वर्ड्स, वर्ड्स कन्वर्टेड इनटू सेंटेन्स आणि सेंटेन्स नंतर पॅराग्राफ तयार होतात आणि त्याची आयडिया तयार होत असते। अशा पद्धतीने हे जे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे भाष्याचे पार्ट्स, यालाच मराठीमध्ये शब्दांच्या जाती असं म्हटलं जाते। शब्दांच्या जाती। आता शब्दांच्या जाती तुम्हाला माहित आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दगीय अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय, अशा एकूण शब्दाच्या जाती 8 आहेत मराठीमध्ये। आता मराठीचं व्याकरण आणि इंग्लिशचं व्याकरण सारखंच असतं, फक्त भाषेचा फरक असतो। आता या ठिकाणी जर आपण इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच अर्थात शब्दाच्या जाती जर लक्ष घेतल्या तर आपल्याला अशाच पद्धतीने किती हे करावं लागेल, तर 4 त्याच्यावाले पार्ट्स करावं लागेल। म्हणजे 1 2 3 4, खाली एक 5 6 7 आणि 8। याच्यापासून का सुरुवात करत आहोत, कारण की तुम्हाला ते इंग्लिशची ओळख करून देणार आहोत। सर्वप्रथम जी पार्ट्स ऑफ स्पीच आहे त्याचं नाव आहे नाउन, NOUN, नाउन। नाउन म्हणजे नाम होते। दुसरं जे सेकंड आहे त्याला नाउनच आहे, मात्र प्रोनाउन येतं। काय येतं? प्रोनाउन येते। यस। देन थर्ड जे आहे त्याला आपण व्हर्ब म्हणणार, व्हर्ब। त्याच्यानंतर आहे ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह। ओके, ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्हपेक्षा आपण त्याला ॲडव्हर्ब घेऊया आधी, ॲडव्हर्ब। ओके, ॲडव्हर्ब। त्याच्यानंतर येतं ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह येतं। ॲडजेक्टिव्ह नंतर येतं प्रेपोजिशन, प्रेपोजिशन। ओके, प्रेपोजिशन, प्रेपोजिशन नंतर येतं कंजक्शन, कंजक्शन। ओके, आणि कंजक्शन नंतर येतं इंटरजेक्शन, इंटरजेक्शन। बघा काय लिहून दिलं मी। पार्ट ऑफ स्पीच, देर आर 8 kinds of part of speech. First is noun, second is pronoun, third is verb, fourth is adverb, fifth is adjective, sixth is preposition, after that conjunction आणि इंटरजेक्शन। याला नाम म्हटलं जातं, प्रोनाउन याला सर्वनाम म्हटलं जातं, व्हर्ब म्हणजे क्रियापद असं म्हटलं जाते, क्रियापदानंतर ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण त्याला म्हटलं जातं, क्रियाविशेषण। नंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे होते विशेषण, विशेषण। प्रेपोजिशन म्हणजे होते शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय। आणि त्यानंतर कंजक्शन म्हणजे होते उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय। आणि त्याच्यानंतर जे इंटरजेक्शन आहे त्याला म्हटले जाते केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय। आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून या शब्दाचे ज्या 8 जाती आहे, अर्थात देर आर 8 kinds of part of speech, दीज आर व्हेरी व्हॅल्युएबल। ह्या सर्वच्या सर्व खूपच व्हॅल्युएबल आहे। यस, मग नाऊन आहे, नाऊनचे प्रकार पडतात, काइंड्स पडतात। प्रॉपर नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्याच्यानंतर मटेरियल नाऊन येतं, काउंटेबल नाऊन, अनकाउंटेबल नाऊन। हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायच्या राहतात। त्याच्यानंतर प्रोनाऊन आहे, सर्वनाम, आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, यू, युअर, यू, यू, युअर, ही, हिम, हिज। त्याच्यानंतर सी, हर, हर, इट, इट, इट्स, दे, देम, देअर। हे जे आपण लक्ष घेतलं ते सर्व प्रोनाऊन आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच येणारे डिटर्मिनंट्स येतात, दिस, दॅट, दिस, दोज, अशा पद्धतीची। त्याच्यानंतर आहे व्हर्ब। व्हर्ब म्हणजेच काय रे, तर ॲक्शन वर्ड येतं। काय येतं? व्हर्ब म्हणजे ॲक्शन वर्ड्स येतात। ते तुम्हाला माहीत आहे, मराठीमध्ये ज्या पद्धतीने आपण चालणे, धावणे, बसणे, उठणे, करणे, फेकणे, उचलणे,
अशा पद्धतीचे जे मराठीमध्ये क्रियादर्शक शब्द आहे त्यालाच इंग्लिशमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला म्हटलं जाते क्रियापद, अर्थात इंग्लिशमध्ये त्याला व्हर्ब म्हटलं जातं. व्हर्ब हा जो शब्द आहे लॅटिन भाषेतील व्हेरी व्हायटल म्हणजेच अतिशय इम्पॉर्टंट असणारा शब्द म्हणजे व्हर्ब होत असते. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजेच काय, क्रियाविशेषण जे व्हर्ब बद्दल माहिती सांगत असते त्याला म्हटले जाते ॲडव्हर्ब. व्हर्ब बद्दल हे माहिती सांगते. म्हणजे तो धावतो म्हणजे ही रन्स. काय तर ही रन्स, तो धावतो ना, परंतु कसा धावतो तर फास्ट धावतो. कसा धावतो तर फास्ट धावतो. हा जो फास्ट शब्द आहे तो ॲडव्हर्ब झाला. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ॲडजेक्टिव्हमध्ये. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आपण ज्यावेळेस एखाद्या कोणत्या गोष्टीकडे जर बघितलं तर त्याची माहिती दर्शवणारा शब्द जो असतो तो त्याला विशेषण असते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या व नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. द वर्ड दॅट इज ऑल्सो गिव्ह द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू नाउन इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. म्हणजे असं काहीतरी तुम्ही म्हणू शकता. सो ॲडजेक्टिव्ह जो हा शब्द आहे तो सरळ सरळ ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजे नामाशी रिलेटेड येणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि व्हर्बबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहीत आहे. सो हा जो प्लॅटफॉर्म आहे हा अगदी गुडगुडीत आहे. याला सॉफ्ट असं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला गुडगुडीत म्हणणार अशा पद्धतीने. आता प्रेपोजिशन. आता पोझिशन दर्शवणारे काही शब्द येत असतात. फॉर एक्झाम्पल एखादं ट्री आहे, त्याच्या झाडावर माकड बसलेलं आहे. ओके, तर ते माकड ज्यावेळेस उड्या मारतं तर ते इकडून तिकडून अशी वेगवेगळी पोझिशन घेत असते. कधी ते टॉप लेवलला जाणार, कधी ते अंडर जाणार, कधी ते इन राहणार, कधी ते ॲट राहणार, कधी ते बाय राहणार. म्हणजे हे जे शब्द आहे इन, ऑन, ॲट, नियर, बाय, हे जे सर्व शब्द आहेत ते प्रेपोजिशन येत असतात. आफ्टर द्यायचं आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य कंजक्ट करणार. कंजक्ट म्हणजे जोडणे. कंजक्ट म्हणजेच काय, जोडणे, जॉईन करणारे शब्द, ज्यामध्ये अँड येतं, बट येतं, सो येतं, अशा प्रकारचे शब्द कंजक्शन असतात. त्यानंतर येतं इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजेच काय, केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजेच ते फक्त आपल्या एखाद्या वेळेस जे काही घटना घडलेली असेल त्या घटनेबद्दलची जी माहिती आहे अगदी ब्रस्टिंग होतं आपल्या हार्टमध्ये, ते आपल्या हार्टमध्ये मावत नाही, त्यावेळेस ते ब्रस्टिंग होऊन आपल्या तोंडावाटे ती बाहेर पडतं. तो जो शब्द असतो तो असतो इंटरजेक्शन. अलाश म्हणजे मराठीमध्ये अरे रे. वाव म्हणजे मराठीमध्ये वा वा. हिप हिप हुर्रे, अशा पद्धतीचे जे शब्द असतात ते इंटरजेक्शनमध्ये येतात. अलाश आहे दुःखदर्शक, नंतर हुर्रे आहे, हुर्रे आहे हा आहे एक प्रकारे आनंददर्शक. अशी जे शब्द इंटरजेक्शनमध्ये येतात. सांगायचं मतलब असा की पार्ट ऑफ स्पीचपासून तुमची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन अशा शब्दाचे एकूण 8 जाती आहेत. तुम्हाला कळलं मित्रांनो. आता काय होतं की आपल्याला हा जो अभ्यास आहे हा इन डिटेल्स शिकायचा असतो. याच्यामध्ये आज मी काय शिकवणार आहो, ह्या पार्ट ऑफ स्पीचची तुम्हाला बेसिकली मी ओळख करून दिली. त्याच्यानंतर तुम्हाला याचं जसं मी इंट्रोडक्शन करून दिलं की पार्ट ऑफ स्पीच एवढ्या असतात. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब असं पाठ पण करायचं. नाउन प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, नाउन प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. आता जे काही विचारलं जाते ना ते याच्याशीच रिलेटेड विचारले जाते. म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे सिनोनिम्स वर्ड्स असो, अँटोनिम्स वर्ड असो, हे सगळेचे सगळे याच्याशीच रिलेटेड विचारले जाते. त्याच्यानंतर काउंटेबल नाउन्स विचारले जातात. ओके, म्हणजे जे काही विचारलं जात असेल या शब्दाच्या जातीशीच रिलेटेड असतात ते. जेंडर आहे म्हणजे लिंगसुद्धा या नाउन्सशी आणि प्रोनाउन्सशी रिलेटेड असतं. त्याच्यानंतर वचन आहे म्हणजे नंबरचे आहे. ओके, सिंग्युलर आणि प्लुरल हे याच्याशीच रिलेटेड असते. आता जे मी शिकवणार आहोत ते कशाशी रिलेटेड आहे आजचा क्लास ते तुम्हाला सांगतो. आज आपण शिकणार आहोत व्हर्ब. व्हर्बशी रिलेटेड असणारा टेन्स आज आपण शिकणार आहोत. आता टेन्स म्हटलं की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मग तुम्ही म्हणणार की सर एवढं का सोपं शिकवता, परंतु त्याच सोप्यातून सुरुवात करून आपल्याला असा मार्ग काढायचा आहे. तो मार्ग आपला जाणार आहे चेंज द व्हॉइसकडे.
व्हॉइस आपल्याला त्याच्यानंतर शिकायचा आहे, त्याच्यानंतर आपला क्लास हा एंड होणार आहे. बेसिकली तुम्हाला माहिती देतो कारण की क्लास हा आता अशा पद्धतीने राहणार आहे. येस, ओके. आता सेकंड ट्रॅक आहे आपल्याला व्हर्ब. आपण इथं पार्ट ऑफ स्पीचपासून कुठे आलेला आहो, तर व्हर्बवर आलेला आहो. आणि बेसिकली पद्धतशीरपणे लक्षात घ्या कारण कोणतंही चॅप्टर शिकवल्यानंतर त्याच्यावर मी टेस्ट घेत असतो. आता याच्यामध्ये बरेच जण काय करतात तर ते तुम्हाला सांगतो की टेन्स, TENSE, TENSE. ओके, टेन्स म्हणजे होते काळ. तुम्हाला केव्हाही माहीत असेल की मी असा एक त्रिकोण काढतो, अर्थात असा ट्रायंगल काढला. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे टेन्स. आता टेन्ससाठी तुम्हाला 3 गोष्टी फॉलो करायला सांगतो. एक म्हणजे प्रेझेंट टेन्स. एक म्हणजे काय रे, तर प्रेझेंट टेन्स. काय, प्रेझेंट टेन्स. सेकंडमध्ये पास्ट टेन्स. आणि थर्ड म्हणजे फ्युचर टेन्स, FUTURE, फ्युचर टेन्स. देर आर 3 काइंड्स ऑफ टेन्सेस. फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स, सेकंड इज पास्ट टेन्स आणि थर्ड इज फ्युचर टेन्स. तुम्हाला हे कळलं. मात्र काय होत असते की प्रत्येकाशी रिलेटेड काय असते, तर प्रत्येकाशी रिलेटेड 4 ॲक्शन्स असतात. याच्याशी रिलेटेड फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन, थर्ड ॲक्शन, फोर्थ ॲक्शन. याच्याशी सुद्धा रिलेटेड 4 ॲक्शन्स असतात. फर्स्ट ॲक्शन, सेकंड ॲक्शन, थर्ड ॲक्शन आणि फोर्थ ॲक्शन. आणि याच्याशी सुद्धा रिलेटेड 4 ॲक्शन असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता सांगायचा मतलब असा की टेन्स तर तुम्ही अभ्यासले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. मात्र जो काळ आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, त्याच्यानंतर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. याच्या 4 ॲक्शन कोणत्या असतात सर, तर पहिली ॲक्शन असते, जर का समजा मी हा एक कागद घेतला, हा एक कागद मी घेतो बघा, हा कागद मी घेतला. आता मी याला काय म्हणणार, मी हा कागद फाडतो. अरे मी हा कागद फाडतो यार, मी हा कागद फाडतो असं जर का मी बोलत गेलो तर मला कोणतरी म्हणणार ना, फाडतो काय बोलत बसलाय, फाडकी लवकर. आता तर हा कागद फाडतो म्हटलं तर याच्यामध्ये ॲक्शन आहे फक्त साधी ॲक्शन आहे. साध्यापणाने मी बोललेला, मी फाडतो, परंतु फाडण्यास सुरुवात केली का, नाही. सो पहिली जी ॲक्शन असते ते नेहमी असते साधी. काय असते, साधी. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये सिंपल असं म्हटलं जातं, SIMPLE. सो इथे सुद्धा सिंपल येणार ना रे, सिंपल. आणि इकडे सुद्धा सिंपल येणार आहे, SIMPLE. सिंपल ॲक्शन प्रत्येकच काळामध्ये असते, जसं की प्रेझेंट टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये आहे. सेकंड जी ॲक्शन आहे, याच कागदावर आता मी काय करणार आहे, क्रिया करणार आहे. आता ही क्रिया कंटिन्युअसली सुरुवात होणार आहे, आय टिअर द पेपर, असं मी सिंपल सेंटेन्समध्ये बोललो. आफ्टर दॅट आय एम टेअरिंग, मी फाडत आहो. ही काय तर कंटिन्युअस आहे, चालू आहे. आजकालच्या इंग्लिशमध्ये त्याला कंटिन्युअसच्या ऐवजी प्रोग्रेसिव्ह म्हणतात, बस एवढाच फरक आहे. परंतु कंटिन्युअस सुद्धा आपण म्हणतो CONTINUOUS. स्पेलिंग बरोबर लक्षात घ्यायचं, आतमध्ये टिनू असा शब्द येतो. आता कंटिन्युअस म्हणजेच काय होते रे, तर प्रोग्रेसिव्ह होते. प्रोग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही कंटिन्युअस ॲक्शन किंवा प्रोग्रेसिव्ह ॲक्शन म्हणू शकता. सो जैसे ते ॲक्शन या पास्टमध्ये असते कंटिन्युअस, NUOUS. आणि एक आहे प्रोग्रेसिव्ह. तुम्हाला काय सांगितलं, कंटिन्युअस म्हणजेच काय रे, प्रोग्रेसिव्ह. थर्ड जे ॲक्शन आहे, फर्स्ट ॲक्शन इज सिंपल, सेकंड ॲक्शन इज कंटिन्युअस और प्रोग्रेसिव्ह. थर्ड ॲक्शन जी आहे, ही जी कोणती जरी ॲक्शन जर घेतली तर ती काय जाते, पूर्णत्वात जात असते मित्रा. आय एम टीअरिंग द पेपर, आय हॅव जस्ट टॉर्न द पेपर. टिअर, टॉर्न म्हणजे मी हा कागद फाडलाय, म्हणजे ही क्रिया पूर्ण झालेली आहे. पूर्ण झालेली जर असेल तर थर्ड क्रियेला म्हणणार तुम्ही परफेक्ट. काय म्हणणार आहे, परफेक्ट. इथे सुद्धा तुम्ही परफेक्ट म्हणणार, परफेक्ट म्हणजे पूर्ण झालेले आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही परफेक्टच म्हणणार, परफेक्ट. सेकंड जी आहे ती कंटिन्युअस होती, ओके. आणि इथं त्याला प्रोग्रेसिव्ह असं सेकंड क्रियेला तुम्ही म्हटलं होतं, इथं लिहायचं राहिलेलं होतं, ओके. आता या ठिकाणी आपण काय लक्ष घेतलं रे, काय लक्षात घेतलेलं आहे की लक्षात घ्या, खूपच इझी आहे. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस गिवन सो आयडिया, ओके. आता या ठिकाणी काय लक्ष घेतलं आपण की सिम्प्लिफाईड. एक लक्ष घेतली गोष्ट की सिंपल ॲक्शन असते, कंटिन्युअस
किंवा प्रोग्रेसिव्ह ॲक्शन असते आणि परफेक्ट ॲक्शन असते. सिंपल ॲक्शन, कंटिन्युअस ॲक्शन आणि परफेक्ट ॲक्शन. सिंपल ॲक्शन, कंटिन्युअस ॲक्शन मीन्स प्रोग्रेसिव्ह ॲक्शन आणि थर्ड इज परफेक्ट ॲक्शन. देर आर 3 ॲक्शन्स आय हॅव जस्ट टॉट टू यू. आता मी ह्या जस्ट तुम्हाला सांगितलं, परंतु चौथी ॲक्शन नेमकी कोणती असते सर? यस, चौथी पण ॲक्शन आहे ना. आता हे जे पेजेस आहे याला जर का म्हटलं तुमच्यापैकी एक जण इकडे या आणि याला फाडत राहा, तो येणार, XYZ इकडे येणार आणि ABC इकडे येणार. असे 2 मुलं माझ्या बाजूला जर आले तर मी त्यांच्या हातात हे पेजेस देणार. त्यांना म्हणणार की हे कट करा, एवढ्या वेळपर्यंत कट करा की तुम्ही कटच करत राहा. ते काय म्हणणार, मी कटच करतो. म्हणजे ॲक्शन जे आहे ते आज सुद्धा सुरू राहील, सुरू राहील. ज्या पद्धतीने आपण शाळेत जातो की नाही, काल सुद्धा शाळेत गेलो, आज सुद्धा म्हणजे काल सुद्धा शाळेत गेलेलो होतो, आज सुद्धा शाळेत गेलो आणि उद्या सुद्धा शाळेत जाणार. म्हणजे जी ॲक्शन पास्टकडून प्रेझेंटमध्ये येते आणि प्रेझेंटमधून फ्युचरमध्ये जाते, अशी जी ॲक्शन असते तिला म्हटल्या जाते कोणती? ती अर्धी कंटिन्युअस असते, अर्धी परफेक्ट असते. म्हणून त्याला परफेक्ट कंटिन्युअस असं म्हटलं जाते. एकतर तुम्ही त्याला परफेक्ट कंटिन्युअस म्हणा, काय म्हणा, परफेक्ट कंटिन्युअस म्हणा, यस, किंवा त्याला परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणा, किंवा दुसऱ्या भाषेत काय म्हणणार तुम्ही त्याला, परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणा, प्रोग्रेसिव्ह. ओके, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही रिस्पॉन्स द्या. अतिशय महत्त्वाचा क्लास आहे. सो या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस म्हणू शकता किंवा परफेक्ट प्रोग्रेसिव्ह म्हणू शकता. इथे सुद्धा तुम्ही याचीच कॉपी करू शकता, परफेक्ट कंटिन्युअस, CONTINUOUS, किंवा त्याला परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असं म्हणू शकता. यस सर, आय हॅव जस्ट नोन व्हॉट इज द मॅटर ऑफ धिस क्लास. आत्ताच आम्हाला लक्षात आलेलं आहे की हा क्लास कशाशी रिलेटेड आहे. ॲक्च्युली मी सुरुवात कशापासून केली? पार्ट ऑफ स्पीचपासून. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन, शब्दाच्या 8 जाती मी शिकवल्या. त्याच्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं व्हर्बचं. व्हर्बशी रिलेटेड असणारा पार्ट्स म्हणजे टेन्स असतं. आणि टेन्स 3 जरी तुम्हाला माहीत असेल, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, परंतु त्याचे जेव्हापर्यंत तुम्हाला ॲक्शन माहीत नाही तेव्हापर्यंत तुम्ही याच्यावर ग्राफिंग करू शकत नाही. मग हे पार्ट कसं करायचं सर? इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड. आता कॉम्प्लिकेटेड वगैरे काहीच नाही. याच्यामध्ये 3 तुम्हाला कार्ड माहीत झाले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता त्याचे ॲक्शन जर का तुम्हाला 4 माहीत असेल तर तुम्ही याच्याले 12 टाईप्स सहज एका क्षणात करू शकता. कसे बघा, हा जो सिंपल आहे, नंतर कंटिन्युअस आहे, म्हणजे कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह म्हणतात, नंतर परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे. ह्या 4 तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे त्या कशा पद्धतीनं 12 तुम्हाला वाचता येणार आहे, क्षणात डोळे लावून तुम्ही सांगू शकणार आहात, ते आता आपण लक्षात घेऊ. ओके, आता तुम्हाला माहीत झालं मित्रांनो, एक म्हणजे प्रेझेंट टेन्स, 2 म्हणजे पास्ट टेन्स आणि 3 म्हणजे फ्युचर टेन्स. आता मी काय काढतो बघा, या ठिकाणी असा मी एक ब्लॉक काढला. ओके, यस सर, ब्लॉक काढला. याच्यामध्ये मी 1 जर टाकला तर प्रेझेंट टेन्स असतो, 2 जर मी 1चे 2 केले तर पास्ट टेन्स येणार आणि 3 जर टाकले तर फ्युचर टेन्स येणार. आता तुम्हाला कळलेलंच आहे मला काय म्हणायचं आहे. तर आता असा मी एक मोठासा ब्लॉक घेतला, याच्यामध्ये 1 टाकला, तर आता मी इथं काय लिहिणार आहोत, यस लिहिणार आहोत, इथं सी लिहिणार आहोत, इथं PC लिहिणार आहोत. ओके, सॉरी, इथं P लिहिणार आहोत आणि या ठिकाणी PC लिहिणार आहोत. बघा ना, एस फॉर काय रे? सिंपल सर. एस फॉर काय? सिंपल. सी फॉर काय? कंटिन्युअस सर, CONTINUOUS. आणि P फॉर काय? परफेक्ट सर, परफेक्ट. आणि PC फॉर काय? परफेक्ट कंटिन्युअस सर. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता मी हे खोलतोय बघा असं, यस ठेवला, यस म्हणजे सिंपल, सी म्हणजे कंटिन्युअस, आता हा P म्हणजे परफेक्ट आणि त्याच्यानंतर PC म्हणजेच काय? परफेक्ट कंटिन्युअस. आता मला सांगा, हा 1 म्हणजे प्रेझेंट ना रे, सो प्रेझेंट आहे ना, हा 1 म्हणजे प्रेझेंट, 2 म्हणजे पास्ट आणि 3 म्हणजे फ्युचर. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो आता मी तर एकच बोर्ड दाखवतो तुम्हाला, 1. सो 1 म्हटलं तर तुम्ही 4चे 4 टेन्स असे क्षणात सांगू शकता, कारण तुमच्या डोळ्यामध्ये एक प्रतिकृती दडलेली आहे. असा एक ब्लॉक आहे, एका बाजूला यस आहे, एका बाजूला सी आहे, एका बाजूला P आहे आणि एका बाजूला PC आहे. यस सी P PC, यस सी P PC. यस फॉर सिंपल, सी फॉर कंटिन्युअस, P फॉर परफेक्ट, PC फॉर परफेक्ट कंटिन्युअस. आता या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स एक फक्त काय करायचा की एक आतमध्ये जाऊ द्यायचा,
बाकीचे 3ने काय करायचे, बाणं बाहेर काढायचे मित्रा. का बाहेर काढायचे, एखादा ज्यावेळेस रॉकेट आपण दिवाळीच्या वेळेस उडवतो की नाही, ते बॉटलमध्ये टाकतो, ते त्याची दांडी, आणि मग सरळ सरळ ते रॉकेट कुठे जाते, वर जाते. परंतु सर्वप्रथम ते असं जातं, नंतर मग वर गेल्यानंतर त्याच्यावर असा फटाके फुटतात शेवटी वर. सो त्यासारखी हे कॉन्सेप्ट आहे. आता आपल्या इंडियामध्ये असं आहे, परंतु फॉरेन कंट्रीमध्ये चारही बाहेर निघतात. आपल्या इंडियामध्ये काय म्हटलं जातं, सिम्पल प्रेझेंट टेन्स. परंतु फॉरेन कंट्रीमध्ये सिम्पलपासून सुरुवात होत नाही, त्यांची सुरुवात डायरेक्टली इथून होते, प्रेझेंट सिम्पल टेन्स ते म्हणत असतात. परंतु आपली जी ब्रिटिश इंग्लिश आहे, आपली अमेरिकन इंग्लिश नाही. सो आपल्याला काय म्हणावं लागेल की सिम्पल प्रेझेंट टेन्स. इथून आपण सुरुवात केली रे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. देन इथून हे 3 असे बाहेर न्यायचे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इट्स व्हेरी इझी सर. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्ही माझ्याबरोबर बोलायचं आहे, बोला. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आफ्टर दॅट सेकंड आता मी यूज करणार. सेकंड यूज केल्यानंतर इथे काय होणार आहे, हा पास्ट झाला ना. जसं आपण प्रेझेंटचं बोललो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तसंच आपल्याला पास्टचं बोलता येणार आहे. सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता 2च्या जागेवर ज्यावेळेस मी 3 बोटे इथे टाकणार, तर त्या 3 बोटाला फ्युचर तुम्हाला म्हणायचं आहे, सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे इझी झालं की नाही. आता ज्या पद्धतीनं असे हे टाकले, त्याच पद्धतीने एक एक काढून घेणार मी आणि त्याची तुमची प्रॅक्टिस घेणार. आणि अशी प्रॅक्टिस झाल्यानंतर मग हा एस गायब होणार, नंतर सी गायब होणार, नंतर पी गायब होणार, नंतर पी से गायब होणार. अशी तुमची प्रॅक्टिस घेत मी सर्व कॅन्सल करणार आणि फक्त तिथं 4 पॉईंट ठेवणार. किती पॉईंट, 4 पॉईंट्स ठेवणार. आणि 4 पॉईंट्सवरून तुम्ही आता इझी आणि अगदी सहजतेने 12च्या 12 टेन्स सांगू शकता. बघा कसं, इथं मी 1 टाकला आणि तुम्हाला माहिती आहे इथे काय, यस आहे सर, इथे सी आहे, इथे पी आहे, इथे पी सी आहे. तुमच्या डोळ्यामध्ये ते बिलकुल परफेक्ट बसलेलं आहे. इथे 1 बोट टाकल्यानंतर तुम्ही काय सांगणार की सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता 2 बोटे या ठिकाणी टाकणार, तर तुम्ही सांगणार सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथे ज्यावेळेस 3 बोटे मी ठेवणार, तो सो तुम्ही म्हणणार की सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय की तुम्हाला जर का कोणी टेन्सचे 12च्या 12 प्रकार सांगितले, तर तुम्ही फक्त हातावर 4च पॉईंट काढायचे. त्या 4 पॉईंटवरून या पद्धतीने सांगायचा. डोळे लावून तुम्ही सांगू शकता. 1 2 3 4 डोळे लावून सांगू शकता. सिम्पल प्रेझेंट टेन्स बघा इथून, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सेकंड, सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. थर्ड आहे सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एका श्वासात तुम्ही 12च्या 12 टेन्स सांगू शकता. आता मी तुम्हाला टेन्स शिकवले. काय टेन्स शिकवले, तर टेन्समध्ये तुम्हाला 12 प्रकार शिकवले. मला काय शिकवायचं आहे ते पुढे आहे. यस, आता जस्ट काय कंप्लीट केलं रे, पार्ट्स ऑफ स्पीचची ओळख करून दिली. पार्ट्स ऑफ स्पीचची ओळख तुम्हाला करून दिली. त्यानंतर त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये एक पार्ट ऑफ स्पीच आपण टार्गेट केलं व्हर्ब. त्या टार्गेट केलेल्या व्हर्बवर तुम्हाला टेन्स मी शिकवले. टेन्सचे 12 काइंड्स मी तुम्हाला शिकवले, म्हणजे सब काइंड जे आहे 12 ते तुम्हाला शिकवले. आता ते वाक्य कसं तयार करायचं बरं सर, की एका क्षणात आम्हाला वाक्य आलं पाहिजे. हाऊ टू कन्वर्ट इट इनटू, कसं कन्वर्ट करायचं ते सुद्धा आता शिकवणार आहोत. अगदी सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतो. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे की किमान 4-5 शब्द टार्गेट करायचे. त्याच्यातला पहिला शब्द मी घेतो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 5 आपण घेऊया. याच्यामध्ये मी सर्वप्रथम काढतो या ठिकाणी, यस, या ठिकाणी असं चित्र काढलं मी, असं काढलं रे मित्र. आता काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या. यस, ओके ओके सर, यस यस, असं काहीतरी असं. ओके, ही झाली सायकल. याला आपण बायसिकल असं म्हणतो. काय म्हणतो याला, बायसिकल, BICYCLE. ओके, बायसिकल झाली. त्याच्यानंतर एक काढतो मी असं विमान. सपोज हे विमान झालं, असं समजून चला की हे काय तर विमान आहे. ओके सर, हे विमान झालं. सो
AEROPLANE एरोप्लेन झालं. एरोप्लेन नंतर या ठिकाणी हे झालं, हे झालं. याच्यात इथे काढतो आता मी कार, कार काढणार मी आता इथे. ओके, यस 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 यस, कार काढली आता मी, ही झाली कार. कार नंतर आता मी एक जहाज काढतो, जहाज, हे झालं जहाज. ओके, हे सीडाचं जहाज आहे. सो याला मी शिप असं नाव देणार, SHIP. ओके, SHEEP जर टाकलं तर ते मेंढी होतं, SHIP शिप म्हणजे जहाज होते. ओके, शिप म्हणजे जहाज झालं हे. आणि एक याच्यामध्ये काढणार मी आता एक 5च काढूया की बायसिकल झालं, एरोप्लेन झालं. ओके, फ्लाय फ्लिप फ्लोन, कारण एस. ओके, आणि एक या ठिकाणी काढणार मी मशीन. ओके, या ठिकाणी काय काढणार मी आता, ही एक अशी मशीन काढूया, मशीन काढूया अशी मशीन. हे सिविंग मशीन आहे, म्हणजेच सिलाई मशीन आहे. ओके, MSCHINE मशीन. ओके, बायसिकल, एरोप्लेन, बायसिकल घेतलेला आहे, त्यानंतर आपण एरोप्लेन घेतलेला आहे, बायसिकल, एरोप्लेन, कार, शिप आणि स्विंग मशीन, अशा 5 तुमच्यासमोर गोष्टी टाकल्या. आता मला सांगा रे की यावरून तुम्हाला ॲक्सेंट वर्ड तयार करायचे आहे. आता या सगळ्यांचा एकच मराठी शब्द येतो, तो म्हणजे चालणे. ओके, चालणे किंवा चालवणे, चालवणे. मला सांगा, बायसिकल आपण चालवतो, यस सर. विमान सुद्धा चालवतोस आपण, यस सर. कार सुद्धा आपण चालवतोस रे, यस सर. जहाज सुद्धा आपण चालवतो, त्याला हाकलतो असं म्हणत असते, परंतु चालवतोस ना आपल्या दृष्टिकोनातून. आणि मशीन सुद्धा आपण चालवतो. आणि एक आहे बिझनेस, एक काय तर बिझनेस. ओके ओके, आता एक आपण या ठिकाणी बिझनेस घेऊ. बिझनेस म्हणजे आता कसं काढू, ते एक मनुष्य इथं काढू आणि एक मनुष्य इथं काढू, हा झाला बिझनेस. म्हणजे बिझनेस, BUSINESS, BUSINESS, बिझनेस. आता किती गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की इथं 1 नंबर टाकला, इथे 2 नंबर टाकले, इथं 3 नंबर टाकले, इथं 4 नंबर टाकले, इथं 5 नंबर टाकलं, इथं 6 नंबर टाकला. आता महत्त्वाचाच क्लास आहे. ॲक्च्युली इट इज ऑल्सो रिलेटेड टू कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, बिकॉज यामध्ये महत्त्वाचं काय, व्हॅल्यू काय आहे की तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच माहीत पाहिजे, त्यानंतर तुम्हाला त्याचे सर्वच्या सर्व काइंड्स माहीत पाहिजे, त्याच्यामध्ये आपण जो व्हर्ब टार्गेट केला त्याच्याशी रिलेटेड हे गोष्ट आहे. जे कोणी तुम्ही बघत असताना तुम्ही लक्षात घ्या की आपली इंग्लिश कशा पद्धतीने इम्प्रूव्ह होऊ शकतं. हाच तो मार्ग आहे इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याचा. आज तुम्हाला टेस्टच्या संदर्भात सगळेच्या सगळे बाबी सांगणार आहोत. आता हे जे आहे आणि त्याच्यावरून आपण चेंज द वॉइस शिकणार आहोत. खरा मतलब आहे टेन्स आणि चेंज द वॉइस शिकवण्याचा, कारण की टेन्सच्या रिलेटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये अर्थात टेन्स जे होणार आहे 2022मध्ये, त्यामध्ये हा क्वेश्चन येणारच आहे. त्याच्यानंतर चेंज द वॉइसचे कशा पद्धतीने कन्वर्ट करायचे, किती वाक्य, किती सेंटेन्स कन्वर्ट होतात ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह वॉइस, ते आपल्याला यानंतर लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बिझनेस आहे. मला सांगा रे, बिझनेस चालवतो पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, रन करणे. ओके, तर रन, RUN, रन, हे त्याच्यापासूनचं व्हर्ब निर्माण झालं. त्याच्यानंतर बायसिकल, बायसिकल चालवतो, मात्र आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, तर बायसिकल ड्राईव्ह करतो का आपण, ड्राईव्ह करतो, ड्राईव्ह करतो आपण बायसिकल, नाही तर बायसिकल आपण राईड करतो, RIDE. सेकंड, थर्ड आहे, आपण विमान तर चालवतो मित्रा, परंतु विमान आपण मराठीत चालवतो, इंग्रजीमध्ये मात्र विमान आपण वेगळ्या पद्धतीने करतो. ते म्हणजेच काय, विमान आपण उडवतो, खऱ्या अर्थानं फ्लाय होत असते. ओके, त्याच्यानंतर आहे कार, कार खऱ्या अर्थानं आपण गरगर अशी चालवत असतो, म्हणजे ती ड्राईव्ह करत असतो, DRIVE, ड्राईव्ह करणे. त्याच्यानंतर आहे शिप, शिप हे हाकलत असतो आपण, परंतु त्याला SAIL, सेल असं म्हटलं जातं, SAIL, सेल. आणि त्याच्यानंतर सेविंग मशीन जी आहे ती आपण चालवत असतो, मात्र आपण ऑपरेट करत असतो. काय करत असतो, ऑपरेट करत असतो, ऑपरेट करत असतो. मला काय सांगायचं आहे, मला तुम्हाला व्हर्ब शिकवायचा आहे आणि व्हर्ब इन डिटेल शिकवण्यासाठी त्याची सुरुवात या पद्धतीने झाली पाहिजे. बिझनेस, सायकल, एरोप्लेन, कार, शिप, सेविंग मशीन, हे मी टार्गेट केलं. याच्यामध्ये रन हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, राईड पहिलं, फ्लाय पहिलं, ड्राईव्ह पहिलं, सेल पहिलं आणि ऑपरेट पहिलं. मला सांगा, याच्यामध्ये तुम्हाला दुसरं रूप, तिसरं रूप माहीत पाहिजे. सो 2-3 रूपं आपण लक्षात घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सेंटेन्स हाऊ टू क्रिएट ते शिकवणार आहोत. याच्यामध्ये बघा, रन, रन जर बघितलेलं असेल तुम्ही सगळेजण पद्धतशीरपणे लक्षात घ्या.
ॲक्च्युली इट्स अ स्टार्टिंग. ही माझी स्टार्टिंग आहे इंग्लिश शिकवण्याची. डायरेक्ट पेन उचलला आणि डायरेक्ट भन्नाटपणे शिकवायला लागलो. सो रिस्पॉन्स मात्र शेवटपर्यंत द्या मित्रांनो, शेवटपर्यंत थांबा, कारण इंग्लिशसुद्धा तुमच्या मनातली भीती मी नाहीच करणार आहोत. येस. सो या ठिकाणी रन आहे. रनचं काय होणार आहे, आर यू एन, रन हे क्रियापदाचं पहिलं रूप आलं तर आपल्याला असं वाटतं की ईडी लावला की झालं दुसरं रूप, ईडी लावला की झालं तिसरं रूप. पण तसं नाही. सगळेच्याला ईडी लागतं का, नाही. आपण काय करायचो पाठांतर करताना लहानपणी डायरेक्ट ईडी लावून द्यायचो, झालं संपलं खतम. म्हणजे रन, रंड आणि रंड असं आपलं होणार नाही. सो रनचं काय होणार आहे, दुसरं रूप रॅन होणार आहे. आणि तिसरं रूप आणि पहिलं रूप सारखं असतं, रन रॅन रनच होणार आहे. ओके. आणि त्याला आय एन जी फॉर्म लागतं, ते म्हणजे रनिंग होतं. RUNNING येतं मित्र, मात्र रनिंग. आणि एक येतं रन्स, एक काय येतं, रन्स येतं. सो या ठिकाणी जर बघितलं तर रन्स येतं, RUNS लागल्या जातं. रन रॅन रन, रनिंग रन्स आणि टू लर्न, टू रन. ओके, टू रन असे त्याचेवाले काय पडतात, तर त्याचेवाले काय पडतात, वन बाय वन काय वर्कचे एक 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 हे पडत असतात, खालीवर जात आहे ते. नंतर राईटचं काय होते, दुसरं तर रोड होते, परंतु ROAD लिहायचं नाही. ROAD म्हणजे रोड म्हणजे रस्ता होते, आणि ROD मात्र लिहायला गेला आपल्याला. राईट, रोड. आणि हे तर रिडन, रिडन. नंतर रायडिंग, RIDING, रायडिंग. आणि त्याच्यानंतर येतं रायडिंग नंतर टू राईट. ओके, टू राईट. म्हणजे मला काय सांगायचं होतं, राईट, रोड, रिडन, रायडिंग आणि राईड्स. त्याच्यानंतर फ्लाय आहे. फ्लायचं काय होते, फ्ल्यू होतं. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, FLOWN, फ्लाइंग, FLYING. ओके, फ्लाइंग. फ्लाइंग नंतर फ्लाईज आणि टू फ्लाय, फ्लाईज आणि टू फ्लाय, FLIES, फ्लाईज आणि टू फ्लाय. यस सर. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लाइंग, फ्लाईज अँड टू फ्लाय. फ्लाय, फ्ली, फ्लोन, फ्लाइंग, फ्लाईज अँड टू फ्लाय असे त्याचे रूपं पडतात. नंतर ड्राईव्हचे काय रूपं पडतात रे, ड्राईव्हचं ड्रो होतं, DROV, नंतर ड्रिव्हन किंवा ड्रायव्हन असं म्हटलं जातं, DRIVEN, ड्रायव्हन. आणि एक येतं ड्रायव्हिंग, DRIVING, ड्रायव्हिंग. आणि ड्राईव्ह्ज, DRIVES. आणि टू DRIVE, ड्राईव्ह. म्हणजे बघा, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग्स आणि टू ड्राईव्ह. त्याच्यानंतर सेल आहे. सेलला ईडी लागते मित्रा, SAILED, सेल. तिसरं रूप सुद्धा SAILED, सेल. नंतर सेलिंग होतं, नंतर सेलिंग नंतर सेल्स होतं आणि टू सेल होते. ओके, टू सेल झालं. नंतर जे सेविंग मशीन ऑपरेट जे करतो आपण, कुठलंही जर यंत्राचं जर आपण ऑपरेट करत असेल तर याचं आलं ईडी लागतं. काय लागतं, ईडी लागते. इथे सुद्धा ईडी लागते. ऑपरेट, ऑपरेटेड, ऑपरेटेड. नंतर येतं ऑपरेटिंग, ऑपरेटिंग. ऑपरेटिंग नंतर येतं ऑपरेट्स, ऑपरेट्स. आणि त्याच्यानंतर येतं टू ऑपरेट, टू ऑपरेट. ओके. म्हणजे सांगण्याचा मतलब असा की मी तुम्हाला 5-5 त्याच्यावाले क्रियापदाची रूपं करून दाखवली. सो रन, रॅन, रन, रनिंग, रन्स, टू रन. राईट, रोड, रिडन, रायडिंग, टू राईड्स. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लाइंग, फ्लाईज, टू फ्लाय. इथं राईड्स आणि टू राईड. ओके. ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग, ड्राईव्ह्स आणि टू ड्राईव्ह. सेल, 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 सेलिंग, सेल्स आणि टू सेल्स. ऑपरेट, ऑपरेटेड, ऑपरेटेड, ऑपरेटिंग, ऑपरेट्स आणि टू ऑपरेट्स. पद्धतशीरपणे लिहून घ्या, कारण की याच्याच संदर्भात एक प्रोजेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तो प्रोजेक्ट आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करणार आहोत. जे विद्यार्थी नव्यानं काही असेल एका दुसरे, तर त्या निश्चितचपणे 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉल करायचा आहे. ज्या पद्धतीने मी मॅथ्स शिकवतो, ज्या पद्धतीने मी रिझनिंग शिकवतो, त्याच पद्धतीनं हार्डली मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने जीकेचे प्रोजेक्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच उमेदीनं तुम्हाला आवडेल या भाषेमध्ये सोपं करून इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करत आहो. यस, यस. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जाते. निश्चितच माझ्या बाजूला उभा राहील. येस. नेक्स्ट बघा, आता हे सगळेच्या सगळे मी काय सांगितले, तर एक प्रकारे एक प्रोजेक्ट वाईजच तयार करून दिलं. आणि तुम्हाला या ठिकाणी बिझनेस, बायसिकल, एरोप्लेन, कार, शिप, सेविंग मशीन याच्यावरून वाक्य तयार करता येते. परंतु ते वाक्य तयार करण्याची स्किल मी अशी गोलाकार आकारामध्ये घेणार आहोत. परंतु इच्छा इथं लक्षात येणार आहे. आता तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही काय करत आहात, तर तुम्ही सरळ उत्तर सांगणार,
आय एम रनिंग द बिझनेस. त्याच्यानंतर अरे तू आता सध्या काय करताय, अरे हट हट बाजूला हो बाजूला हो बाजूला हो, माझी एक सायकल येत आहे, आय एम रायडिंग माय बायसिकल. देन तुम्हाला जर म्हटलं की काय करणार आहेस रे, अरे यार इन फ्युचरमध्ये जर का मी कुठं असं चिन्ह असते बघा, असं HAL हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड असं काहीतरी आहे. सो तिथे एरोप्लेन हे होतं, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, असं स्वप्नात जरी म्हटलं तर काय करताय, आय एम फ्लाइंग ॲन एरोप्लेन, मी एरोप्लेन उडवत आहो. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता, आय एम फ्लाइंग ॲन एरोप्लेन. त्याच्यानंतर कारच्या संदर्भात जर का तुम्हाला म्हटलं, अरे बाजूला हो यार, आत्ता नवीन घेतलेली आहे मी, किया कार घेतलेली आहे, तू बाजूला हो नाहीतर अंगावर येणार, आय एम ड्रायव्हिंग माय न्यू ब्रँडेड किया कार, असं तुम्ही म्हणू शकता. शिप, इमॅजिन करा की समुद्रात तुम्ही प्रवास करत आहात, मुंबईपासून तुम्ही घारापुरी बेटावर जर जात असाल तर तो किमान बोटनं जर गेले तर अर्ध्या तासाचा प्रवास असतो, आणि तुमच्या हातात जर का ते शिप दिलं, म्हणजे ती छोटीशी बोट जरी दिली, शिपच्या ऐवजी बोट जरी लिहिलं आपण, तर ते तुम्ही काय करणार, त्यावेळेस म्हणणार आय एम सेलिंग द शिप, आय एम सेलिंग द शिप. सेलिंग म्हणजे विकणे नाही, हा सेल म्हणजे हकलणे आहे. त्याच्यानंतर मशीन बघा, आपली आई असते, पायडल मारू मारू आपल्याला शिकवते, त्याच्यानंतर ती काय करत असते, तर ते सेविंग मशीन ऑपरेट करत असते, शिकवते. मात्र त्या मुलाला शेवटी एक सेंटेन्ससुद्धा लिहिता येत नाही. तुझी आई काय करते, माझी आई टेलर आहे. अरे पण टेलर आहे, परंतु ती नेमके काय करत असते, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, सो ती काय करत असते, तर सी इज ऑपरेटिंग सेविंग मशीन, म्हणजे ती सेविंग मशीन काय करत असते, ऑपरेट करत असते. या दृष्टिकोनातून तुम्हाला कंटिन्युअस ॲक्शन दर्शवणारे मी काही शब्द सांगितले, काही वाक्य सांगितले, काही वाक्य म्हणजे सेंटेन्सेस सांगितले. आता हेच जर आपल्याला कंप्लीट जर करायचं असेल तर याच्यावरून 12 वाक्य तयार होतात, याच्यावरून 12, 12 12, 12 24, 12 36, 12 44, 12 60, 12 72, 12 7 84, म्हणजे 84 सेंटेन्स तुम्ही क्रिएट करू शकता एवढ्या याच्यावरून. आता 84 सेंटेन्स क्रिएट करण्यासाठी ॲट फर्स्ट आपल्याला 12 वाक्य कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचे हे मात्र आलं पाहिजे. आता त्याकडे आपण वळणार आहोत. बघा आता, ओके, आता हे मोडून टाकतो मित्रा, कारण की हे आपल्याला असं आहे. ओके, आता याच्या पुढे आहे आपल्याला याचाच वापर करायचा आहे, आणि फक्त याच्यातलं कोणतं तरी एक टार्गेट करून आपण पुढचा प्रवास घेणार आहोत. आणि मग असे जसे आपण हे 6 हे केलेले आहे त्याच पद्धतीने इतरही काही ॲपरेटर्स घेऊन आपण ते करू शकतो. आता बघा, यस, ओके. आता मी या ठिकाणी बघा असा गोल फाडला, येस सर, गोल फाडला. याला मी काय करणार, असे 4 भाग केले, सेम टू सेम तुम्हाला करायचे आहे. देन या ठिकाणी मी लिहिलेला आहे यस, या ठिकाणी लावला मी सी, या ठिकाणी लावला मी पी, आणि या ठिकाणी लावला मी PC. ओके सर, इट्स व्हेरी राईट. आता याच्यानंतर मी दुसरा असा गोल केला. ओके, दुसरा असा गोल केला. येस सर, यू आर जस्ट क्रिएटेड. ओके, सर्कल, सेकंड सर्कल. आता या ठिकाणी सिंपल आहे, कंटिन्यूस आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्यूस आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला याच्यामध्ये येस, ओके, एक असं आपण राऊंड करतो तिसरा, म्हणजे तुम्हाला क्लिअरली ती कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता प्रत्येकाच्याच ठिकाणी आपल्याला 3-3 भाग करायचे. आता ते 3 भाग थोडेशा वेगळ्या कलरने घेतो. चला आता व्हाईट घेऊया. ओके, व्हाईट, येस येस, व्हाईट व्हाईट व्हाईट. शेवटपर्यंत थांबा रे भाऊ, तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल ना तर शेवटपर्यंत थांबा लागेल. असे 2 भाग करायचे, प्रत्येक ठिकाणी असे 2 भाग करायचे, आणि प्रत्येक ठिकाणी असे 2 भाग करायचे. हा प्रोजेक्ट मी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर टाकणार आहोत. मात्र तुम्हाला काय सांगतो की याच्याबद्दल जे आहे ते तुम्ही समजून घेतला तरच तुम्हाला समजेल, अदरवाईज समजणार नाही. थोडीशी बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, करू द्या. वेट अ मिनिट, येस 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 येस, वेट अ मिनिट. ओके, आता हे 2-2 भाग केले. या ठिकाणी मी मित्रा 2च भाग करतो. आता झालं सर, तुम्ही काय लिहिलं, PPC, हे तर आम्हाला येतेच सर. आता हा सिंपल आहे, कंटिन्यूस आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट कंटिन्यूस आहे. आणि तुम्ही आधी 4 भाग केले, त्याच्यानंतर प्रत्येक ब्लॉकचे 2-2 भाग केले. का केले सर असे भाग, तर ते तुम्हाला सांगतो. आता मला सांगा की हा जो आहे हा प्रेझेंटचा असतो, प्रेझेंट इथं फक्त लिहितो. हा पास्टचा असतो, हा फ्युचरचा असतो, F फॉर फ्युचर. ओके, F म्हणजेच हा प्री पा F,
प्रिपाएफ हा सुद्धा काय येणार आहे प्रेझेंट, हा काय येणार आहे पास्ट आणि हा काय येणार आहे फ्युचर. त्याच्यानंतर हा काय येणार आहे प्रेझेंट, हा पास्ट आणि हा फ्युचर. त्याच्यानंतर हा प्रेझेंट, नंतर हा पास्ट, नंतर हा फ्युचर. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर, प्रेझेंट पास्ट फ्युचर आणि प्रेझेंट पास्ट फ्युचर आहे. आता याच्यामध्ये आपण प्रत्येकाचं सिस्टमॅटिक केलेलं आहे. सिंपलचे वाक्य तिन्ही प्रेझेंट पास्ट फ्युचर या ब्लॉकमध्ये टाकले. त्याच्यानंतर कंटिन्युअस अर्थात प्रोग्रेसिव्हचे जे वाक्य आहे प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर या ब्लॉकमध्ये टाकले. नंतर जे परफेक्टचे आहे प्रेझेंट पास्ट फ्युचरचे वाक्य या ब्लॉकमध्ये टाकले आणि परफेक्ट कंटिन्युअसचे जे काही सेंटेन्सेस तयार करणार आहोत ते प्रेझेंट पास्ट फ्युचरचे या ब्लॉकमध्ये टाकले. आता काय तयार करणार सर, आता थोडंसं वेगळं पण त्याच्यामध्ये टाकतो. आता बघा या ठिकाणी मला इथं 3 भाग करायचे आहे, इथं आणखी 2 भाग, प्रत्येकाच्या ठिकाणी 2-2 टाकले. 2 2, इथे सुद्धा 2, इथे सुद्धा 2 रेषा, इथे सुद्धा 2 रेषा, इथे सुद्धा 2 रेषा, इथे सुद्धा 2 रेषा आणि इथे सुद्धा 2 रेषा, इथे सुद्धा 2 रेषा. का 2 रेषा? कारण प्रत्येकाचे 3 भाग करायचे. आत्ता मात्र आपल्याला तिथे सेंटेन्स लिहिता येतात. का लिहिता येणार? मी सेंटेन्स लिहून देणार नाही, मात्र तुम्हाला लिहिता येणार आहे ते तुम्हाला सांगतो. आता बघा मी इथे काय लिहिणार आहोत. ओके सर काय लिहिणार आहे सांगा लवकर. येस, आता सिंपल क्रिया असते, प्रेझेंटशी रिलेटेड असते, पास्टमध्ये पण घडते आणि फ्युचरमध्ये पण होऊ शकते. सो आपल्याला काय कंप्लीट करायचं आहे, इट्स व्हेरी इझी. आता तुम्हाला माहीत असेल कोणतेही सेंटेन्स म्हटलं की जसं आय ॲम इटिंग अ हा मँगो. ओके हा काय तर मँगो असं म्हणा. आय एम इटिंग अ मँगो म्हणू शकता, आय एम इटिंग ॲन ॲपल म्हणू शकता, आय एम इटिंग ॲन ऑरेंज म्हणू शकता, काही पण तुम्ही म्हणू शकता. ओके सर काही पण म्हणू शकतो. मग या ठिकाणी मी अशा पद्धतीने लिहिल्यानंतर मला असं सांगायचं आहे की हा आय निघून गेला आणि हा मँगो निघून गेल्यानंतर हा जो मधला पार्ट आहे कोणता रे, हा जो मधला पार्ट आहे हे त्रास देऊ राहिला, हा जो मधला पार्ट आहे हा वर्ब दर्शक भाग आहे. याच्यामध्ये 3 भाग पडत असतात. जरी इथं तुम्हाला 2 भाग दिसत असले तरी सुद्धा याचे पार्ट्स किती पडतात 3 पडत असतात. जसं बघा आय एम इटिंग अ मँगो, याम जर म्हटला तर हा ऑक्झिलरी झाला, तुमच्या दृष्टिकोनातून तो हेल्पिंग वर्ब झाला. हेल्पिंग वर्ब का? कारण की असे म्हणू शकतो तर ते लोकांना समजते. कोणतं? आय इटिंग अ मँगो. आय इटिंग अ मँगो लोकांना समजणार आहे आय इटिंग अ मँगो, परंतु हे वाचायला बरोबर वाटत नाही. या इटिंगला मदत करण्यासाठी जे छोटंसं हे ॲम इज आर वॉज वेअर हॅव एज ॲट डू डज डीड हे जे येत असतात त्याला म्हटलं जाते हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब शिवाय वाक्य तयार होत नाही, होते परंतु ते सिंपलमधले असतात. सो हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहे. याला हेल्पिंग वर्ब म्हणजे इथं ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब, आजच्या भाषेमध्ये त्याला ऑक्झिलरी असं म्हटलं जातं. सो ऑक्झिलरी पाहिजे आणि व्हर्बचं रूप पाहिजे. व्हर्बचं काय पाहिजे? रूप पाहिजे. म्हणजे ऑक्झिलरी आणि व्हर्ब पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा एक शब्द असतो मित्रा, तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी हे मधली आपण ब्लॉक ठेवलेला आहे. आता मधला शब्द कोणता असतो सर? दुसरं जर का मी वाक्य असं लिहिलं आय शॉल बी इटिंग अ मैंगो. आता आई शॉल बी ईटिंग अ मैंगो, जब भी मैं मेरे मामू के घर जाऊंगा तब सबसे पहले मैं ये जो आम है वो खाता रहूंगा. म्हणजे काय की इंग्लिशमध्ये आय शॉल बी ईटिंग अ मँगो, परंतु इथे 3 भाग झाले आहे ना रे. म्हणजे शॉल जो आहे तो ऑक्झिलरी झाला आणि इथं हा वर्बचं रूप झाला. मध्ये काय येतं तर बी येते. कधी कधी बी येते, कधी कधी बी न येते. ओके कधी कधी काय येते बी येत असते, कधी कधी काय येते बी न येते. ओके कधी बी येते, कधी बी येते, कधी बीइंग येते, जे येते ते येते. म्हणून सांगायचं काय ते मधला पार्ट आपण घेतलेला आहे. सो आता हे मोडतो मी आणि आता आपल्या प्रोजेक्टला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आता तुम्हाला वाक्य लगेच तयार करता येणार आहे, लगेच तयार करता येणार आहे. लगेच म्हटलं मी, लगेच. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काय असते, सर्वप्रथम हा जो आहे ना इथं डॅश असते, राहतच नाही ऑक्झिलरी. आणि कॉमन वर्ड जो मधला बीन हे जे मी तुम्हाला सांगितले तर ते कॉमन वर्ड असतात. ते कॉमन वर्ड याच्यामध्ये हा मधला जो आहे तो कॉमन वर्डसाठीचा आहे, हा पहिला जो आहे तो ऑक्झिलरीचा आहे आणि तिसरा जो आहे तो व्हर्बचा आहे. असा प्रवास आपल्याला करायचा आहे, असं आपण चालणार आहोत, असं चालत चालत वाक्य म्हणणार आहोत आणि इथपर्यंत येणार आहोत.
सो या ठिकाणी डॅश डॅश करायचं आणि इथं V1 लिहायचं आहे मित्र. V1 म्हणा की V1ला यस किंवा यस म्हणा असं आपण म्हणू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो ॲपल आहे ओके, हा जो ॲपल आहे हा खायचा आहे. हा काय खायचा आहे? हा खायचा आहे मित्र आपल्याला ॲपलला. सो तुम्ही काय म्हणणार आहे? खाणे म्हणजेच काय होते? ईट होते. दुसरं रूप येतं एट येतं, तिसरं रूप येतं इटिंग येतं, चौथं जे आहे ईट एट इटन येतं, इटन तिसरं, चौथं येतं इटिंग, नंतर येतं इट्स आणि नंतर येतं टू इट. हे तुम्हाला मी शिकवलेलंच आहे. सो याच्यावरून आपल्याला सर्वप्रथम इटच वापरायचं आहे ना, म्हणजे आय ईट ॲन ॲपल. आय इथं चालला तो, इथेही नाही इथेही नाही, डायरेक्ट V1च वापरायचा म्हणजे V1च वापरायचा आहे. आय इट ॲन ॲपल. सो पास्ट टेन्समध्ये काय होणार? इथे डॅश रेन इथे डॅश रेन, या V1चा होणार आहे V2 म्हटलं तर 8 वापरणार आहे. सो तो इथं आता प्रवासाला चालला, इथं पाय ठेवला, इथं तो दुसरा पाय ठेवताय. आय एट ॲन ॲपल, कारण मी फिरणार आहे, माझ्यासारखे तुम्ही फिरणार आहात या राऊंडमध्ये. सो आय इट ॲन ॲपल. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं होणार आहे? आय इट ॲन ॲपल. सिम्पल पास्ट टेन्सचं काय वाक्य होणार? सिम्पल पास्ट टेन्सचं काय वाक्य होणार आहे? आय एट, V2 म्हणजे 8, आय एट ॲन ॲपल. सिम्पल फ्युचर टेन्सचं काय वाक्य होणार आहे? फ्युचर टेन्सच्या वाक्याची सुरुवात शॉल किंवा विलनच होत असते. कशानं? शॉल किंवा विलनं होते. आता शॉल केव्हा वापरते? तर आय शॉल आणि वी शॉल. ओके, आय शॉल आणि वी शॉल वापरत असते. हे आधीच्या इंग्लिशमध्ये वापरला जायचं, आजकाल सगळ्यासाठीच विल वापरल्या जाते. तो प्रश्न वेगळा आहे. सो हे कसं पाठ ठेवायचं? माझा मित्र आणि मी सकाळी सकाळी थंडीत कुडकुडत शाळेत जात होतो. माझा जिवलग मित्र ना रे, त्याचं नाव विशाल होतं. मग मी काय केलं, माझ्या अंगावरची शॉल काढली आणि विशालच्या अंगावर टाकली, कारण त्याला ताप आलेला होता. आय शॉल काढली, आय शॉल आणि विशालच्या अंगावर टाकली, म्हणजे आय शॉल विशाल करायचं. आय शॉल विशाल असं पाठ केलं की मग तुमच्या लक्षात राहू शकतं. सो आय शॉल आपणच आहे. आय शॉल इथे कॉमन वर्ड घ्यायचा नाही. इथे कॉमन वर्ड नाही, इथे कॉमन वर्ड नाही, इथे कॉमन वर्ड नाही. म्हणजे सिंपल कुठलीही क्रिया असली, सिंपल प्रेझेंट टेन्स असो, सिंपल पास्ट टेन्स असो किंवा सिंपल फ्युचर टेन्स असो, कॉमन वर्ड घ्यायचा नाही, डायरेक्ट V1 घ्यायचा याच्यासारखा. म्हणजेच काय झालं? सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं आय इट ॲन ॲपल. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य झालं आय एट ॲन ॲपल. आणि सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य काय होणार आहे? आय शॉल इट ॲन ॲपल. ओके, अशा प्रकारचे इटिंगच्या संदर्भात असेल, कटिंगच्या संदर्भात असेल, वॉशिंगच्या संदर्भात असेल, लिफ्टिंगच्या संदर्भात असेल, ढेर सारे वाक्य इतके इथं बनवू शकता ना तुम्ही. सो वाक्य पहिलं झालं आय इट ॲन ॲपल, आय एट ॲन ॲपल, आय शॉल इट ॲन ॲपल. सिंपल क्रिया संपली रे भाऊ, संपली. हे सेकंड घेऊ आपण कंटिन्युअस म्हणजे काय असते? कंटिन्युअसमध्ये ॲम इज आर वॉज वेअरचा वापर केला जातो. प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आरचा वापर केला जातो, ॲम किंवा इज किंवा आर. पास्ट टेन्समध्ये सुरुवातीला वॉज किंवा वेअरचा वापर केला जातो, वॉज किंवा वेअरचा. आणि फ्युचर टेन्समध्ये यासारखा शॉल किंवा विल असतो, शॉल किंवा विल. बघा ना आता, मग इथे काय असतो? इथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आता इथं या ठिकाणी काहीच नसते मित्र, या ठिकाणी काहीच नसते पास्टमध्ये. फ्युचरमध्ये मात्र बी नावाचा कॉमन वर्ड येतो. पहिल्या कॉमन वर्डची ओळख इथं झाली. आणि कंटिन्युअस म्हटलं तर व्हर्बला ING लागतेच, 100% कंपल्सरी. सो इथं VING म्हणा, VING. सो इथं VING म्हणा आणि सो इथं VING म्हणा. अर्धा आता प्रवास पूर्ण केला सर तुम्ही लगेच. सो आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे का शिकवत आहो? कारण की सर्व कचाकत नंतरचं याच्यावर डिपेंड करते. सगळं शिकवतो मी, डझंट मॅटर. त्याचा प्रूफ मी तुम्हाला देतो. सो या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य कसं होईल बरं? आय ॲम इटिंग, VING म्हणजे इथे आय ॲम इटिंग असे बोट टाका, आय ॲम इटिंग ॲन ॲपल. नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काय होणार आहे? आय वॉज इटिंग ॲन ॲपल. आणि फ्युचर कंटिन्युअसचं वाक्य काय होणार आहे सर? खूपच इझी आहे सर, आय शॉल बी इटिंग ॲन ॲपल, आय शॉल बी इटिंग ॲन ॲपल. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कॉमन वर्ड अतिशय इम्पॉर्टंट आहे. न चुकता तो टाका लागेल तेव्हाच कुठं मार्क्स मिळणार, हे महत्त्वाचं आहे.
म्हणजे इथून जर प्रवास असा सुरू केला, सिंपल प्रेझेंट टेन्स आय ईट एन ॲपल, सिंपल पास्ट टेन्स आय एट एन ॲपल, सिंपल फ्युचर टेन्स आय शॉल ईट एन ॲपल. नंतर प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स आय एम ईटिंग एन ॲपल, प्रेझेंट पास्ट टेन्स आय वॉज ईटिंग एन ॲपल, प्रेझेंट पास्ट कंटिन्यूस टेन्स आय वॉज ईटिंग एन ॲपल, फ्युचर कंटिन्यूस टेन्स आय शॉल बी ईटिंग एन ॲपल. अर्धा प्रवास तर सर पूर्णच झाला हो सर. आता थर्डमध्ये काय, इकडचं आहे परफेक्ट. परफेक्टमध्ये सुद्धा याच पद्धतीने आपल्याला जावं लागतं. ज्या पद्धतीनं कंटिन्युअसमध्ये ॲमेझॉन वॉचवेअर वापरलं त्याच पद्धतीनं आपल्याला परफेक्टमध्ये ॲमेझॉन वॉचवेअर वापरता कामा नये. त्या ठिकाणी परफेक्टच क्रिया असली पाहिजे. त्यासाठी टू हॅवची रूपं वापरावी लागते. टू हॅवची रूपं 3 असतात मित्रा. एक म्हणजेच हॅव, दुसरं म्हणजे हॅज आणि तिसरं म्हणजे हॅड. सो या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये काय वापरणार इथं, हे पहिलं तर कशाचं आहे, इथं हॅव किंवा हॅज वापरायचं, हॅव किंवा हॅज वापरायचं. दुसरं या ठिकाणी काय वापरणार, हॅड वापरणार सर. तिसरं काय वापरणार, तिसरं तर शॉल विलच वापरावं लागते सर, शॉल विल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. हां, म्हणजेच काय, इथं हॅव किंवा हॅज वापरलं, इथं हॅड वापरलं, इथं शॉल किंवा विल वापरलं. आता परफेक्टमध्ये हॅव हॅज आणि हॅडचा वापर होतो. या ठिकाणी कॉमन वर्ड नसतो, या ठिकाणी कॉमन वर्ड नसतो, मात्र या ठिकाणी कॉमन वर्ड असतो, त्याचं नाव आहे हॅव. आणि परफेक्ट म्हटलं तर आयएनजी लिहून चालणार का रे, सिंपल सारखं V1 V2 चालणार आहे का, नाही. परफेक्ट म्हटलं तर इट एट इटन, इटन म्हणजे परफेक्ट, म्हणजेच V3 पाहिजे. इथं काय पाहिजे मित्रा, V3 पाहिजे. इथं काय पाहिजे, V3 पाहिजे. इथे काय पाहिजे, V3 पाहिजे. पाऊण भाग संपला रे. आता तुम्ही काय म्हणणार, आय ईट एन ॲपल, आय एट एन ॲपल, आय शॅल ईट एन ॲपल, आय एम ईटिंग एन ॲपल, आय वॉज ईटिंग एन ॲपल, आय शॅल बी ईटिंग एन ॲपल. आत्ता इकडचं तुम्हाला सांगतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य तयार करायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय होणार आहे, आय हॅव इटन एन ॲपल. अभी तो मैंने जस्ट ही खाया है आम, असं सारखं आय हॅव इटन एन ॲपल. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय म्हणणार, हॅवच्या ऐवजी हॅड वापरावं लागेल, आय हॅड इटन एन ॲपल. आणि फ्युचरमध्ये काय म्हणावं लागेल, आय शॉल हॅव. हॅव महत्वाचं आहे, ज्या पद्धतीने इथं बी महत्वाचं तसं इथं हॅव महत्वाचं आहे. आय शॉल हॅव इटन एन ॲपल, आय शॉल हॅव इटन एन ॲपल. सो इथून प्रवास आपला सुरू झाला, इथपर्यंत कंप्लीट होतो. आय ईट एन ॲपल, आय एट एन ॲपल, आय ईट एन ॲपल, आय एट एन ॲपल, आय शॅल ईट एन ॲपल, आय एम ईटिंग एन ॲपल, आय वॉज ईटिंग एन ॲपल, आय शॉल बी ईटिंग एन ॲपल. त्याच्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव इटन एन ॲपल. पास्ट परफेक्ट टेन्स, आय हॅड इटन एन ॲपल. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स, आय शॉल हॅव इटन एन ॲपल. येस सर, कंप्लीट 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 कंप्लीट. त्याच्यानंतर आहे पीसी. आता पीसी म्हणजे ह्या दोनचं कॉम्बिनेशन असते. अशी काही क्रिया असते जे प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये सलगपणे चालू असते, त्याला म्हटलं जातं परफेक्ट कंटिन्युअस. सो या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअसमध्ये तुम्हाला सांगतो की सेम टू सेम याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये कंटिन्युअस आहे तर या ठिकाणी सुद्धा VING असते, या ठिकाणी सुद्धा VING असते आणि या ठिकाणी सुद्धा VING असते. एंडिंग VING असते. सीची एंडिंग हे कंटिन्युअसनं झालेली होती. जरी PC जरी असेल तरी सुद्धा सी हा एंडिंगला आहे म्हणून VING एंडिंग झाली. आपण असं जाऊन असं येत आहोत, आता खाली उतरत आहोत. ओके, आता परफेक्टची सुरुवात कशाने झाली रे, हॅव्याच हॅड शॉल विल ना. सो सुरुवात जशी हे PC पासून सुरुवात झाली, पीची जशी सुरुवात होते तशी सुरुवात पी पासून करायची आणि सीची जशी एंडिंग होते तशी सीची एंडिंग करायची, असं याचा मतलब आहे. पीची सुरुवात होते हॅव हॅज, सो या ठिकाणी टाकणार हॅव किंवा हॅज. इथं काय घेणार रे तुम्ही, हॅड घेणार. ओके, आणि या ठिकाणी फ्युचर आहे म्हणजे नेहमीच आपण काय घेतो, शॉल किंवा विल घेतो सर. यस सर, यस यस यस. मात्र या ठिकाणी कॉमन वर्ड अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बीन हा कॉमन वर्ड येतो, बीन त्याच्याशिवाय जमतच नाही. या ठिकाणी सुद्धा बीन हा कॉमन वर्ड येतो. काय येतो, बीन हा कॉमन वर्ड येतो. आणि याच्या ठिकाणी जो आहे हॅव बीन कॉमन वर्ड येतो. काय येतो, हॅव, HAVE, हॅव बीन कॉमन वर्ड येतो. आय शॅल हॅव, हॅव येतो फक्त. येस येस, आय शॅल हॅव बीन. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता बघा वाक्य कसं तयार होणार आहे लास्टमध्ये.
आता इथून आपण सुरुवात केली. आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आय हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आय हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. आय हॅड बीन इटिंग ॲन ॲपल. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. आय शॉल हॅव इटिंग ॲन ॲपल. आय शॉल हॅव इटिंग ॲन ॲपल. आय शॉल हॅव इटिंग ॲन ॲपल. ओके, ह्यावच असतो. येस 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 ड्राईव्ह ड्रो. येस सर येस सर येस सर येस सर. ओके, कमेंट्स बघू द्या तुमच्याला काय आहे तर, म्हणजे मला कळेल सगळं. ओके, येस, कमेंट्सच नाही दिसून येत रे. एकदा तुम्ही काहीतरी असं मेसेज टाका म्हणजे मला कमेंट्स तरी कळून येणार आहे. ओके, आता अशा पद्धतीने वाक्य तुम्ही तयार करू शकता. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. सगळे अशा पद्धतीने तुम्ही कमेंट्स करू शकता. मी एकदा पुन्हा चालू करून पुन्हा लावतोय, मला फक्त कमेंट्स बघायचे आहे. येस, ओके 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 येस. ज्या पद्धतीने आपण ॲपल घेतला, ओके, ज्या पद्धतीने आपण ॲपल घेतलेला आहे, एक मिनिट आणखी ते लागलेलं नाही. ओके, खूप खाली आहे. ओके, हां, इथं आपण ह्या पद्धतीने आलेलं आहे. तुम्ही एकदा कमेंट्स करा रे, मला कमेंट्सच नाही आली अजून कोणाची. प्लीज कमेंट. येस सर, ड्राईव्ह ड्रो. हां, हॅव बीन. ओके, येस, हॅव बीन. हे पूर्ण हॅव बीन घ्यायचं असते. ठीक आहे, हे काय घ्यायचं, हॅव बीन घ्यायचं. ओके, आय शॅल हॅव इथं, शॅल हॅव इथं घ्यायचं असतं फक्त. ठीक आहे, आता वाक्य कसे तयार होते बघा. सरळ सरळ आपण वन बाय वन असं चालत जाणार. आता याच्या संदर्भात पूर्ण 12च्या 12 वाक्य तुम्हाला म्हणून दाखवतो. एक, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय ईट ॲन ॲपल. सिंपल पास्ट टेन्स, आय एट ॲन ॲपल. सिंपल फ्युचर टेन्स, आय शॉल ईट ॲन ॲपल. कम्प्लीट. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय एम इटिंग ॲन ॲपल. पास्ट कंटिन्युअस टेन्स, आय वॉज इटिंग ॲन ॲपल. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, आय शॉल बी इटिंग ॲन ॲपल. नंतर आहे परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, I have eaten an apple. Past perfect tense, I had eaten an apple. Future perfect tense, I shall have eaten an apple. Complete. नंतर perfect continuous, present perfect continuous tense, I have been eating an apple. Past perfect continuous tense, I had been eating an apple. And future perfect continuous tense is very important. I shall have been. दोन्ही घ्यायचं, have आणि been सुद्धा घ्यायचं. आय शॉल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. आय शॉल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. ज्या पद्धतीनं मी या ठिकाणी ॲपल घेतला त्याच पद्धतीने तुम्हाला मी 1 नंबरवर, 2 नंबरवर, 3 नंबरवर, 4 नंबरवर, 5 नंबरवर, 6 नंबरवर, आय थिंक 6-7 नंबरवर एक एक वर्ड्स तुम्हाला दिलेला होता. आणि तोच तुमचा होमवर्कसाठी असेल. तो आहे पहिला. याच्यामधला पहिला जर घेतला तर मी बिझनेस घेतलेला होता. दुसरा जो आहे तो बायसिकलचा राईड घेतलेला होता. तिसरा जो आहे तो एरोप्लेनचा घेतलेला होता, म्हणजे फ्लायटचा घेतलेला होता. चौथा जो आहे तो ड्राईव्हचा घेतलेला होता. पाचवा जो आहे तो जे काय असेल ते सेलचा घेतलेला होता. नंतर ऑपरेटचा घेतलेला होता. असे 6 जे आहे हे यासारखे तुम्ही तयार नाही करू शकत का? येस सर, कमेंट करा येस ऑर नो. तुम्हाला ते करताच येते. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने 12च्या 12 सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता, याच पद्धतीने 12 नाही तर 22, 22 नाही तर 12,000 सुद्धा वाक्य तुम्ही तयार करू शकता. 12,000 वाक्य. कुठे बघा ॲक्शन असते, कुठे बघा व्हर्ब असते, त्याचा वापर करा आणि हे करा. मी टीचिंग करत आहो तर माझं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय होणार आहे? आय एम टीचिंग इंग्लिश लेक्चर. ओके, आय एम टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट असं म्हणणार आहोत. ओके, जर माझं आता जस्ट शिकून झालं तर मग मी काय म्हणणार, माझं झालं ना, परफेक्ट झालं ना, तर मग इथेच मी काय म्हणणार, आय हॅव टॉट द टॉपिक टेन्स असं मी म्हणणार. म्हणजे ढेर सारे वाक्य तुम्ही तयार करू शकता. अर्धी तर इंग्लिश इथंच कंप्लीट झाली रे. यानंतरचा जो इंग्लिशचा जो पार्ट्स आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे. सर्वच्या सर्व पार्ट्स याच्यावर डिपेंड करतात. हे जर तुम्हाला माहीत असेल तर चेंज द व्हाईसचा जो हे आहे तो याच्यावर डिपेंड करतो सर्रास. कसं चेंज द व्हाईसचं असते की चेंज द व्हाईसमध्ये पीसीची वाक्य कधीच येत नाही. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य येतच नाही, म्हणजे हे इच्छे 3 निघून गेले. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो
हा जो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं जे वाक्य आहे ते सुद्धा येत नाही, म्हणजे एक निघून गेला. 12 सब काइंड्स आहे, 12 मधून हे 3 आणि हा एक निघून गेला, तर 4 उरले काय 8 प्रकारच्या टेन्सच्या प्रकारांचं आपल्याला ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस करायचं राहते. 8चं कर लागतं. त्याच्यानंतर मग त्याच्यावाले काइंड्स पडतात सेंटेन्सचे, जसं हूनच सुरुवात होणारे वाक्य, आणि त्याच्यानंतर इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य. हे ते करत गेलो तर आपण चेंज द व्हॉइस सुद्धा कंप्लीट पद्धतीने करू शकतो ना. चेंज द व्हॉइस नावाचं चॅप्टर नसतं, व्हॉइस नावाचं चॅप्टर असतं, ते आपण वाक्य रूपांतर करतो ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्हमध्ये. ते आपल्याला इथं शिकायचे असतात. परीक्षेमध्ये वाक्य सिलेक्टेड येत असतात, परीक्षेमध्ये वाक्य जे येत असतात ते आपण परफेक्टपणे करणार आहोत. ओके, इथेच अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जसं मी नॅचरली शिकवलं तुम्ही ॲक्सेप्ट केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितचपणे सगळ्यांनीच आज सांगतो, विनंती करतो की लाईक करा. माझं जे चॅनल आहे जरी स्टडी मॅथ असेल तरीसुद्धा मी त्या चॅनलवर ऑलराऊंडर लक्षात घेऊन सर्व शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते आपल्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवा. बऱ्याच जणाला गरज असते, माझ्या हे इंग्लिशमध्ये फक्त तुम्हाला रीडिंग करता येते का असा प्रश्न मी विचारतो. जर तुम्हाला रीडिंग अर्थात वाचन करता येत असेल इंग्लिश, तर तुम्हाला हे सहज साध्य आहे, काहीच कठीण नाही मित्रा. तुम्हाला 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉल करायचा आहे. निश्चितचपणे राईट अँड ब्राईट इन्फॉर्मेशन दिल्याच जाईल. हा जो लेक्चर आहे आता इथं कंप्लीट झाला, मात्र हा डायरेक्टली ॲप्समध्ये डाउनलोड होईल, इकडे मात्र प्रायव्हेट होईल. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही उद्या 12 वाजेपर्यंत हा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा प्रायव्हेट होणार आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.